श्रावण महिना संपण्याआधी महादेवाच्या मंदिरातून प्रत्येकाने ही एक वस्तू घरी नक्की आणा. जर घरामध्ये पैसा येतोय पण टिकत नाही, कर्जाचा ताण आहे, व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, नोकरीत प्रगती होत नाही किंवा कितीही मेहनत करून आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, तर श्रावण संपण्याआधी हा उपाय एकदा नक्की करून पहा. आणि विशेष म्हणजे यासाठी मोठा खर्च नाही, मोठी पूजा नाही आणि उपवास करणंही आवश्यक नाही. फक्त शिवमंदिरातून एक वस्तू घरी आणायची आहे. पण ती वस्तू कोणती आहे, महादेवांना ती कशी अर्पण करायची आणि घरी आणल्यानंतर कुठे ठेवायची, ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे संपूर्ण महिन्यामध्ये महादेवाची पूजा, अभिषेक, नामस्मरण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा भक्तिभावाने केल्या जातात. विशेषतः श्रावण सोमवार हा महादेवाच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करून बेलपत्र, जल आणि इतर पूजा साहित्य अर्पण केलं जातं. मनापासून महादेवांचे नामस्मरण केलं जातं आणि आपल्या मनातील इच्छा त्यांच्या चरणी सांगितली जाते. श्रावणातला प्रत्येक सोमवार भक्ती आणि सेवेसाठी विशेष मानला जातो. त्यामुळे श्रावणातील कोणत्याही सोमवारी हा उपाय तुम्ही करू शकता. आणि मंडळी, आज मी जो उपाय सांगणार आहे त्यासाठी उपवास करणं आवश्यक नाही. तुम्ही उपवास केला नाही तरी हा उपाय श्रद्धेने करू शकता. या उपायामध्ये तुम्हाला आपल्या जवळच्या शिवमंदिरातून एक बेलपत्र घरी आणायचं आहे. पण हे बेलपत्र तसंच घरी आणायचं नाही, ते महादेवांना अर्पण करून योग्य पद्धतीने सेवा केल्यानंतरच घरी आणायचं आहे. विशेष म्हणजे हा उपाय तुम्ही शक्य असल्यास प्रदोष काळामध्ये केला तर उत्तम. म्हणजे साधारण सूर्यास्ताच्या आसपासचा जो काळ असतो त्या वेळेत महादेवाची पूजा आणि शिवसेवा केली जाते. त्या वेळेत मंदिरात जाणं शक्य नसेल तर काळजी करू नका. श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या सोयीच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता. कारण अनेक जण मनापासून मेहनत करत असतात, नोकरीमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतात, व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात, पण अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. पैसा हातात येतो पण काही ना काही कारणामुळे लगेच खर्च होऊन जातो. कधी अचानक खर्च उभा राहतो, कधी कर्जाची चिंता असते, तर कधी दुसऱ्यांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत मनावर खूप ताण येतो. त्याचप्रमाणे घरातील एखाद्या व्यक्तीची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, व्यवसायामध्ये अपेक्षित भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होत नसेल, तर श्रद्धेने महादेवांची सेवा करणं नक्कीच मनाला आधार देतं. तर मंडळी, आता हा उपाय करण्याची सुरुवात घरापासूनच करायची आहे. श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळी शक्य तितकं लवकर उठायचं. सर्वप्रथम स्वच्छ स्नान करून घ्यायचं. तुम्हाला शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि थोडंसं गंगाजल मिसळून त्यानंतर स्नान करून घ्या. स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये जाऊन नेहमीप्रमाणे देवाची पूजा करून घ्यायची. आणि तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर आवर्जून अभिषेक करा. मंडळी, श्रावण महिन्यामध्ये आपण घरच्या शिवलिंगाची सेवा केली, अभिषेक केला, महादेवांचं नामस्मरण केलं तर घरातील वातावरणामध्ये भक्तीचं आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही त्या दिवशी बाहेरच्या मंदिरात पूजा करणार असलात तरी घरच्या शिवलिंगाची सेवा करणं विसरू नका. यानंतर देवघरामध्ये धूप, दीप आणि अगरबत्ती लावायची. काही क्षण शांतपणे बसायचं आणि भगवान महादेवांचे मनापासून स्मरण करायचे. आता इथून पुढे मुख्य उपाय सुरू होतो. यासाठी तुम्हाला एक तांब्या किंवा लोट घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये साधारण 1 चमचा गंगाजल आणि 1 चमचा गाईचं दूध आणि गुळाचा एक छोटासा खडा टाकायचा. हे सगळं त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला 5 बेलपत्र घ्यायचे आहेत. बेलपत्र घेताना शक्य असेल तर स्वच्छ, पूर्ण आणि ताजी बेलपत्र घ्या. त्यावर कोणताही डाग किंवा फाटलेपणा नसलेली पानं मिळाली तर उत्तम. आता या 5ही बेलपत्रावर तुम्हाला लाल चंदनाने ओम नमः शिवाय लिहायचं आहे. हे लिहिताना बेलपत्राच्या 3 पानावर मंत्र व्यवस्थित लिहायचा. म्हणजे मधल्या पानावर ओम आणि बाकीच्या पानावर नमः शिवाय.
अशा पद्धतीने मंत्र लिहू शकता. सगळ्या 5ही बेलपत्रावर अशाच प्रकारे ओम नमः शिवाय लिहून घ्यायचं. मंडळी, इथंपर्यंतची तयारी घरामध्ये करायची आहे. आता हा लोटाभर तयार केलेलं पाणी म्हणजेच जल आणि मंत्र लिहिलेली ही 5 बेलपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि शक्य असेल तर याच वेळी प्रदोष काळामध्ये, मंदिरात जर शक्य नसेल तर श्रावण सोमवारच्या दिवशी तुमच्या सोयीच्या वेळेनुसार मंदिरात जाऊ शकता. मंदिरामध्ये गेल्यानंतर शांतपणे बसायचं, महादेवांचे स्मरण करायचे आणि मनामध्ये तुमची जी इच्छा आहे ती त्यांच्या चरणी सांगायची. यानंतर तुम्ही आणलेलं हे जल दोन्ही हातांनी श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकता. तुम्हाला इच्छा असेल तर श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जप करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्राचे स्मरण तुम्ही करू शकता. महत्त्वाचं म्हणजे मंत्र म्हणताना मन दुसरीकडे न ठेवता काही क्षण पूर्ण श्रद्धेने महादेवांकडे लक्ष द्या. आता पुढची जी कृती आहे याच ठिकाणी या उपायाचा मुख्य भाग सुरू होतो. तुम्ही आणलेल्या 5 बेलपत्रापैकी एक बेलपत्र हातामध्ये घ्यायचं आणि त्यावर एक अखंड तांदळाचा दाणा ठेवायचा. आता हा तांदळाचा दाणा ठेवताना बेलपत्राचं देठ काढून घ्यायचं आणि ज्या बाजूला तुम्ही ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे ती बाजू शिवलिंगावर अर्पण होईल अशा पद्धतीने बेलपत्र हातात घ्यायचं. हे बेलपत्र आणि त्यावर ठेवलेला एक अखंड तांदळाचा दाणा हातात घेऊन मनामध्ये तुमची इच्छा महादेवांना सांगायची आणि श्रद्धेने ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं. त्यानंतर दुसरं बेलपत्र घ्यायचं, त्यावर एक अखंड तांदळाचा दाणा ठेवायचा आणि पुन्हा महादेवाचे स्मरण करून ते अर्पण करायचं. अशा पद्धतीने 5 बेलपत्र आणि 5 अखंड तांदळाचे दाणे शिवलिंगावर अर्पण करायचे. तर मंडळी, आता 5ही बेलपत्र महादेवांना अर्पण केल्यानंतर पुढची कृती खूप महत्त्वाची आहे. बेलपत्र शिवलिंगावर ठेवताना त्याचं देठ तुमच्या बाजूला येईल अशा पद्धतीने ते अर्पण करायचं. 5ही बेलपत्र अर्पण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून काही क्षण शांत महादेवांसमोर उभं राहायचं. ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात ती इच्छा पुन्हा एकदा मनामध्ये सांगायची. तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य यावं, पैशाची अडचण दूर व्हावी, कर्जाचा ताण कमी व्हावा, नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी किंवा तुमच्या मनातील दुसरी कोणतीही योग्य इच्छा असेल तर ती श्रद्धेने महादेवांच्या चरणी व्यक्त करा आणि त्यानंतर मनापासून म्हणा, हे महादेवा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. आमच्या घरातून आर्थिक अडचणी दूर होऊ द्या, सुख, शांती आणि समृद्धी नांदू द्या आणि माझी मनोकामना पूर्ण करण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. तुम्ही अर्पण केलेल्या 5 बेलपत्रापैकी एक बेलपत्र मंदिरातून परत घरी आणायचे. पण मंडळी, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मंदिरामध्ये अर्पण केलेलं कोणतंही पूजेचं साहित्य स्वतःहून उचलण्याआधी त्या मंदिराची पद्धत आणि तेथील सेवेकऱ्यांची सूचना लक्षात घ्या. परवानगी असेल तरच अर्पण केलेलं बेलपत्र प्रसाद म्हणून घरी आणा. घरी आणल्यानंतर हे बेलपत्र कुठे ठेवायचं तर जिथे तुम्ही तुमचे पैसे, महत्त्वाची कागदपत्र किंवा घरातील मौल्यवान वस्तू ठेवता त्या सुरक्षित ठिकाणी हे बेलपत्र ठेवायचं. घरामध्ये पैशाची तिजोरी असेल तर तिथे ठेवू शकता आणि तिजोरी नसेल तर ज्या सुरक्षित जागी तुम्ही पैसे ठेवता तिथे हे बेलपत्र श्रद्धेने ठेवायचं आहे. बेलपत्र काही दिवसांनी सुकलं तरी ते लगेच काढून टाकायची गरज नाही. ते ज्या ठिकाणी ठेवलं आहे तिथेच ठेवू शकता. मंडळी, या उपायामध्ये मुख्य गोष्ट आहे ती श्रद्धा आणि महादेवांची मनापासून केलेले स्मरण. फक्त बेलपत्र ठेवलं म्हणून सगळं काही आपोआप बदलतं असा विचार न करता आपल्या प्रयत्नांसोबत ही सेवा श्रद्धेने करायची आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर प्रामाणिकपणे मेहनत सुरू ठेवा. व्यवसाय करत असाल तर व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहा. उत्पन्न वाढवण्याच्या संधी शोधत राहा आणि त्यासोबत महादेवांचीही सेवा करा. अनेक वेळा आपण खूप प्रयत्न करतो पण परिस्थिती लगेच आपल्या मनासारखं बदलत नाही. अशा वेळी मन खचू न देता देवावर विश्वास ठेवणं आणि आपले प्रयत्न सुरू ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता जर तुम्हाला वाटत असेल की हे बेलपत्र तिजोरीमध्ये ठेवण्याऐवजी पर्समध्ये ठेवता येईल का किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवता येईल का, तर त्याचीही पद्धत आहे. जर तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं असेल तर मंदिराच्या पद्धतीनुसार परवानगी असेल तर अर्पण केलेल्या बेलपत्रापैकी
आणखी एक बेलपत्र प्रसाद म्हणून घरी आणू शकता आणि ते तुमच्या पर्समध्ये सुरक्षितपणे ठेवू शकता. आणि तुमचा उद्योग किंवा व्यवसाय असेल, व्यवसायाच्या ठिकाणी सतत अडचणी येत असतील किंवा अपेक्षित उत्पन्न मिळत नसेल, तर एक बेलपत्र व्यवसायाच्या ठिकाणीही स्वच्छ आणि सुरक्षित जागी ठेवू शकता. पण हे करताना बेलपत्राचा अपमान होणार नाही अशा स्वच्छ जागीच ते ठेवायचं आहे. यामागचा भाव एवढाच की महादेवांची कृपा आपल्या परिवारावर, आपल्या घरावर, कामावर राहावी आणि आपल्या मेहनतीला योग्य दिशा मिळावी आणि आपल्या जीवनात सुखसमृद्धी वाढावी. तर मंडळी, बेलपत्र घरी आणून ठेवण्याचा या उपायासोबत तुम्ही श्रावण सोमवारी अजून एक छोटीशी सेवा नक्की करू शकता. जर तुमच्या घराजवळ बेलाची झाड असेल आणि जिथे सहज दिवा लावणे शक्य असेल, तर त्या दिवशी बेलवृक्षाखाली एक दिवा नक्की लावा. संध्याकाळच्या वेळी स्वच्छ जागी दिवा लावून दोन्ही हात जोडायचे आणि भगवान महादेवांचे मनापासून स्मरण करायचे. मनामध्ये आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची. घरामध्ये आरोग्य राहू दे, सुखशांती राहू दे, आर्थिक अडचणी दूर होऊ देत, व्यवसायामध्ये भरभराट होऊ देत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होऊ देत. अशा श्रद्धेने केलेली छोटीशी सेवासुद्धा मनाला खूप समाधान देते. मंडळी, बेलपत्राला महादेवांच्या पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे. म्हणूनच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी आहे. महादेवांना बेलपत्र अर्पण करताना मनामध्ये श्रद्धा असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मोठी पूजा करता आली नाही, मोठा खर्च करता आला नाही तरी हरकत नाही. शक्य असेल त्या पद्धतीने साधी सेवा करा आणि मनापासून महादेवांचं नामस्मरण करा. कारण देवाच्या सेवेमध्ये वस्तू किती मोठी आहे यापेक्षा भक्ती किती आहे हा भाव महत्त्वाचा असतो. आणखी एक गोष्ट मंडळी, घरामध्ये पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत असतील, एकमेकांशी अजिबात पटत नसेल किंवा घरातील वातावरण सतत तणावाचं राहत असेल, तर श्रावण सोमवारी महादेवाची पूजा करून पती पत्नीने शांतपणे महादेवांसमोर प्रार्थना करावी. दोघांनीही एकत्र बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि आपल्या नात्यामध्ये प्रेम, समजूतदारपणा आणि शांतता राहावी अशी प्रार्थना करावी. मंडळी, इथे एक महत्त्वाची गोष्ट मी नक्की सांगेन. शिवलिंगावर अर्पण केलेलं बेलपत्र सेवन करण्याची पद्धत सर्वांसाठी योग्य असेलच असं नाही. मंदिरातील परंपरा, स्वच्छता आणि योग्य धार्मिक पद्धत लक्षात घेऊनच प्रसाद घ्यावा. फक्त एखादा उपाय ऐकला म्हणून काहीही सेवन करू नका. महादेवांची सेवा करताना श्रद्धेसोबत योग्य पद्धत पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी हा उपाय करणं शक्य नाही झालं, तर अजिबात काळजी करू नका. श्रावण महिन्यातील पुढच्या कोणत्याही सोमवारी तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजेच पहिला सोमवार राहून गेला म्हणून संधी संपली असं नाही. श्रावणातील दुसरा, तिसरा किंवा चौथा सोमवार असेल, त्या दिवशीही तुम्ही श्रद्धेने महादेवांची पूजा करून हा उपाय करू शकता. आता शेवटी एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय करताना मनामध्ये फक्त मला पैसा मिळावा एवढीच इच्छा ठेवण्यापेक्षा माझ्या मेहनतीला यश मिळू दे, माझ्या कामामध्ये प्रगती होऊ दे, माझं उत्पन्न योग्य मार्गाने वाढू दे, कर्ज आणि आर्थिक अडचणी दूर करण्याची शक्ती आणि योग्य मार्ग मला मिळू दे अशी प्रार्थना करा. कारण महादेवाकडे मागताना आपल्या प्रयत्नांची साथही तितकीच आवश्यक आहे. तर मंडळी, श्रावण महिना संपण्याआधी एकदा तरी महादेवांची ही सेवा श्रद्धेने नक्की करा. छोटं बेलपत्र असलं तरी त्यामागची भावना मोठी असू द्या. महादेवांची कृपा तुमच्या घरावर राहो, तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदो, तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होवो, आर्थिक स्थैर्य लाभो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच भगवान महादेवांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.